राज्यात पोलीस आणि कायद्याचं भय नष्ट झाले असं राऊतांनी म्हटलंय। फडणवीसांचं लक्ष पूर्ण राजकारणाकडे असं राऊत म्हणाले। अत्यंत असंवेदनशीलपणे गृह खात्याचं काम सुरू आहे असं राऊत म्हणतात। महाराष्ट्रात दोन महत्त्वाच्या गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडल्या आणि महाराष्ट्रामध्ये पोलीस व्यवस्था आणि कायद्याचा कसा बोजवारा उडालाय, भय कसं नष्ट झालंय कायद्याविषयी आणि कशी अनागोंदी माजलेली आहे ते स्पष्ट झालं। देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं आल्यापासून त्यांचं लक्ष गृह खातं, कायदा सुव्यवस्था, महिला सुरक्षा। देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं आल्यापासून त्यांचं लक्ष गृह खातं, कायदा सुव्यवस्था, महिला सुरक्षा याच्याकडे नसून पूर्ण राजकारण, तेही विरोधी पक्षाच्या विरोधामध्ये काय कारस्थाना करता येईल आणि त्यासाठी पोलीस यंत्रणेचा कसा वापर करता येईल त्यातच त्याने संपूर्ण पोलीस खातं अडकवून ठेवल्यामुळे काल आपण दोन घटना पाहिल्या। अत्यंत असंवेदनशील पद्धतीने गृह खात्याचा कारभार सुरू आहे। गृह खातं काय करत आहे? विरोधकांवर पाळत ठेवणं, विरोधकांचे फोन टॅप करणं, पोलिसांना विरोधकांच्या मागे लावणं। पोलिसांची जी व्यवस्था आहे ती या राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात उत्तम काम करण्यासाठी आहे। पण पोलीस हे आमच्या पक्षाचे चाकर आणि नोकर आहेत अशा पद्धतीने त्यांना राबवलं जात असेल तर फलटण आणि मुंबईसारख्या दुर्घटना सतत घडत राहतील।